महाराष्ट्र राज्य शासनाने सन्मानित केलेले आदर्श ग्रामविकास अधिकारी श्री बापू फुलाहिरे हे तब्बल 36 वर्षांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनंतर मंगळवार दिनांक 31 मार्च 2024 रोजी सन्मानपूर्वक सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ग्रामविकास क्षेत्रात केलेले योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या सेवेमुळे अनेक गावांच्या विकासाला गती मिळाली आहे. यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता आडगाव शिवार येथील रामलीला बँक्वेट हॉल येथे सेवापूर्ती गौरव व कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री उमेश चंद्र चिलबुले हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमदार दादासाहेब भुसे यांची उपस्थिती लाभली. यावेळी खासदार, आमदार, विविध मान्यवर अधिकारी, सरपंच तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. कार्यक्रमात अहिरे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचा उल्लेख करत मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विकास कामे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि जनतेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांनी आपल्या कार्यकाळात एक आदर्श निर्माण केलाय. याच कार्यक्रमात पंकज पवार यांच्या हस्ते नाशिक लोकशाही न्यूजचे संचालक विश्वास लचके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. माध्यम क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत अहिरे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सेवेचा ठसा कायम राहील असे मतही व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना शाखा नाशिक, ग्रामपंचायत कसबे सुकणे व ग्रामपंचायत सापोरे मेघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. 36 वर्षांची निष्ठा, प्रामाणिकता आणि सेवाभाव यांचा सुंदर प्रवास पूर्ण करत बापू फुलाहिरे यांनी आज शासकीय सेवेला भावपूर्ण निरोप दिलाय. नाव घेतात. दुसरी महत्वाची गोष्ट, गावामध्ये टक्कर बाप्पा योजना मोठ्या प्रमाणात आम्ही खावटी योजना सुरू केली होती. त्या खावटी योजनेमध्ये आमच्या कसबे सुकण्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी त्याचा फायदा घेतला. म्हणजे तळागाळातील व्यक्तींसाठी, तळागाळातील लोकांसाठी कशा पद्धतीने काम करायचं हे बापूला खूप चांगलं माहिती होतं. कारण जमिनीवरचा माणूस जमिनीवरच्या माणसांना कधी सोडत नाही आणि त्या पद्धतीने त्याचा फायदा कसा होईल याचं बापूच्या डोक्यामध्ये नेहमी असायचं. आणि त्याच्यामुळं मला एकदा दिलीप काकांचं म्हणजे आमदार असताना फोन आला का हे तुम्ही ठक्कर बाप्पामध्ये योजनेमध्ये नावं कसे टाकतात, कसं काय त्यांना अनुदान मिळतं, तर तुम्ही ते आम्ही तुमच्याकडे अमुक पाठवतो, त्यांना तेवढं सहकार्य करा. म्हणजे अशा पद्धतीचं काम बापूंच्या असते, बापूंच्या प्रेरणेनं आणि आमच्या सहकार्यानं आपण कसबे सुकण्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. त्यामुळे बापूंचे माझ्यावर विशेष उपकार मी मानतो. रायगडमध्ये या माणसाने धबधबा तयार केला, निफाडमध्ये केला, ग्रामपंचायत संघटनेमध्ये महाराष्ट्राचं त्याचं नाव आणि परमेश्वराने अशी तब्येत दिलेली आहे की पटकन समोरचा दबून जातो, एकदम इम्प्रेसिव्ह. आणि खरं छत्रपती शोभतो असा आमचा बापू. खरं म्हणजे हे जे 58 रिटायरमेंट करतं गव्हर्नमेंट मला पटतच नाही. काही 50 मध्ये लोकशी होतात. आता आमचं काय राहिलं मारतात. 65 ठेवली तरी काही नुकसान समाजात होणार नाही. पण आता तरी आपल्या हातात नाही, शासनाचा कायदा आहे त्याप्रमाणे जावं लागेल. बापूसाहेब आता एक विनंती करतो, आपल्या गावाकडे थोडं लक्ष द्या, मार्गदर्शनाची भूमिका करा. तुम्हाला प्रशासनाचा खूप अभ्यास आहे, जरा गावाच्या प्रगतीकडे लक्ष द्या, थोडाफार वेळ द्या ही विनंती करतो. आणि तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला भावी वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. 36 वर्ष त्यांनी प्रशासकीय सेवा केली, त्यासोबतच त्यांनी DNAC मध्ये काम केलेलं आहे. संघटनेमध्ये काम करताना आपल्याला माहीत असेल, नाशिक ही तशीही संघर्षाची भूमी आहे. नाशिकमध्ये श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे भूमी आहे. त्र्यंबकेश्वर हे श्री शंकराचं तीर्थस्थान आहे. त्यांचं नेतृत्व उभारताना बघितलं. यामध्ये आमचे मार्गदर्शक रामभाऊजी कापणे असतील, शिक्षक संघटनांचे काळोजी बोरसे असतील, अनेक विविध संघटनांचे पदाधिकारी त्याच्यामध्ये आहात. मला माहिती आहे बापूंच्या स्वभावाची कल्पना सगळ्यांनी दिलेली आहे. अनेक
त्याच्या पाठीमागे त्याचा त्याग असतो, त्याचा पराक्रम असतो, त्याचं शौर्य असतो, त्याचं बळ असतो. त्यातून अशी माणसं निर्माण होत असतात आणि त्या प्रेरणेतून समाज मग घडत असतं, त्यातून संघटना घडत असते आणि संघटनेमध्ये असलेल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळत असते. आणि म्हणून बापू हा असा व्यक्तिमत्व याला मी बघितलं, पायाला भिंगरी बांधल्यासारखा चांदा तू बांधा. कोकणात असतील, सह्याद्रीच्या कड्या कपालीत असतील, गडचिरोलीच्या जंगलात असतील, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम पद असो नसो, परंतु पदावरून काम करत असताना मंत्रालयापर्यंत सारखं पायाला भिंगरी बांधून काम करून संघटनेला बळकटी देण्याचं काम मी अनेकदा बापूंच्या मार्गावरून पाहिलेलं आहे. 30 वर्ष नोकरी केली म्हणजे मला एक वंचित घटकाची सेवा करायला संधी मिळाली. अण्णा हजारे स्वतःचा खर्च करून आंदोलनं करतात, आम्ही पगार घेऊन लोकांची सेवा केली, हा त्याच्यात मला खूप आनंद आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज.